नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो, तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील अखेर लाखोच्या मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईकडे ते रवाना झालेले आहेत. आंतरवाली सराटी या ठिकाणी 26 ऑगस्टला संध्याकाळीच राज्यभरातले अनेक मराठा स्वयंसेवक आपापल्या गाड्यांमधून आंतरवाली सराटीमध्ये पोहोचले होते. रात्रीच त्या ठिकाणी त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे आंतरवाली सराटीच्या परिसरामध्ये जे काही गोदावरी पाट्यातली गावं आहेत, या गावांमधून आंतरवाली सराटीमध्ये जी मंडळी आंदोलन करते रात्री मुक्कामी येणार आहेत, त्या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आणि जरांगे पाटील जसं बोलले होते की 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवाली सराटीकडून मुंबईकडे रवाना होणार आहोत. जरी काही सरकारनं आपल्याला निर्बंध घातले किंवा सरकारनं रोखण्याचा जरी प्रयत्न केला तरीही मी मुंबई जाणार म्हणजे जाणार, या वाक्यावर जरांगे पाटील ठाम होते आणि ते अखेर शेवटपर्यंत ठामच राहिले. 27 ऑगस्टला सकाळी आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील उपोषण करत असतात, त्याच ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली, आरती करण्यात आली आणि त्या ठिकाणाहून जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना झालेले आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज आंतरवाली सराटीत येईल हे डीएस न्यूजच्या माध्यमातून मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं. आणि मला आवर्जून सांगायचंय की डीएस न्यूजच्या माध्यमातून गेल्या 1-2 वर्षापासून जरांगे पाटलांचं आंदोलन आपण कव्हर करतोय. परंतु गेल्या 4 महिन्यापूर्वी त्यावेळेस त्यांनी इशारा दिला होता की मी मुंबईला 29 ऑगस्टला जाईल. आणि त्यावेळेस सुद्धा मी अनेक व्हिडिओ बनवले. त्या प्रत्येक वेळी मी सांगितलं होतं की यावेळेस सुद्धा सरकारचा अंदाज चुकतोय, प्रशासनाचा अंदाज चुकतोय. कारण मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघणार आहेत. गेल्या वर्षी ज्यावेळेस मुंबईला ते निघाले होते त्यावेळी जेवढी संख्या होती, जेवढी गर्दी या मोर्चा आंदोलनामध्ये होती, त्यापेक्षा 5 ते 7 पटीनं संख्या ही अधिक या वर्षी राहणार आहे. मी सातत्यानं सांगत होतो आणि आज ते चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळतंय. जरांगे पाटील आंतरवाली सराटीवरून निघत असताना पूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती. पोलीस बंदोबस्त जरी असला तरी त्या ठिकाणी मराठा स्वयंसेवक शिस्तप्रिय पद्धतीनं किंवा नियोजनबद्ध पद्धतीनं ते आंतरवाली सराटीतून बाहेर पडले. प्रचंड घोषणा, प्रचंड उत्साह, मग ढोलीबाजा असेल, त्या ठिकाणी डफडे असतील, वेगवेगळ्या गाड्यांमध्ये लावलेले लाऊडस्पीकर आणि त्यावरती वाजणारे गाणे असतील, हे जल्लोष निर्माण करणारं वातावरण जरांगे पाटलांच्या सोबत या ठिकाणी पाहायला मिळत होतं. जरांगे पाटील आंतरवाली सराटीहून शहागड पर्यंत ज्यावेळेस पोहोचले, या शहागड पर्यंत राष्ट्रीय महामार्गावर पोहोचत असताना त्या ठिकाणी पैठण रोड आहे, तो चौक आहे आणि त्याच चौकाला जरांगे पाटील आणि मराठा समाजानं खुटा चौक असं नाव दिलेलं आहे. कारण जरांगे पाटलांची पहिली मराठा आरक्षणाची सभा याच चौकामध्ये झाली होती आणि याच चौकातून त्यांनी छगनराव भुजबळ यांना उद्देशून तुम्ही आमच्या आरक्षणात कितीही खुट्या मारा, आम्ही तुमचा खुटा उपटल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. आणि यानंतर जरांगे पाटलाच्या मोर्चाला धार आली होती आणि त्यामुळे याच चौकाला खुटा चौक असं नाव दिलेलं आहे. या खुटा चौकामध्ये जरांगे पाटलांना येण्यासाठी तब्बल 3.5 तास लागले. म्हणजे अत्यंत कमी अंतर असताना सुद्धा 3 तासाचा कालावधी लागलाय. आणि 15 किलोमीटरचं अंतर कापत असताना जवळपास 6 तास या मोर्चातल्या आंदोलनकर्त्यांना आणि जरांगे पाटलांना त्या ठिकाणी लागलेले. ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत होतंय. जरांगे पाटलांची पत्नी असेल, मुलगी असेल, यांनी सुद्धा जरांगे पाटलांचं औक्षण केलं, त्यांना ओवाळलं आणि यशस्वी होण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. यावेळेस दोन्ही मायलेकी भावनिक झाल्या होत्या, अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत होते. परंतु जरांगे पाटील मात्र खंबीरपणे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी उभा होते आणि ते पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले. मित्रांनो, हा सगळा प्रवास होत असताना प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटील ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या पुढं महाराष्ट्रातून आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनकर्त्यांच्या गाड्या दुतर्फा उभा आहेत. जरांगे पाटील जसं जवळ येतील तसं त्याच आंदोलनाच्या रॅलीमध्ये या गाड्या सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपण आंतरवालीहून शिवनेरीपर्यंत गाडीनं जाऊ, शिवनेरी किल्ल्यावरती आपण मुक्काम करू, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊ आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला आपण मुंबईकडे निघू आणि 28 तारखेला संध्याकाळी मुंबईला पोहोचू. परंतु परिस्थितीच अशी झाली आहे की जरांगे पाटलांच्या सोबत आलेले जेवढे आंदोलनकर्ते आहेत, मग माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, तरुण वर्ग मोठ्या संख्येनं आहे, हे सगळेच्या सगळं पायी चालतायत आणि त्यामुळे या प्रवासाला, या रॅलीला खूप उशीर लागतोय आणि ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत होतंय, औक्षण होतंय. अनेक ठिकाणी अनेक आमदार असतील, मंत्री असतील, खासदार असतील, वेगवेगळे लोकप्रतिनिधी असतील, हे सगळेच्या सगळे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. अति विराट मोर्चा, म्हणजे गेल्या वर्षीच्या मोर्चाची आठवण आली आणि म्हणून मी थंबनेलमध्ये सुद्धा पाहिला असेल तुम्ही की तसाच मोर्चा
परंतु 5 पट गर्दी आहे. आणि हेच खरं देवेंद्र फडणवीस सरकारची आता कसोटी लावणारं घटना आहे. कारण एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी वाशी या ठिकाणी ते स्वतः उपस्थित झाले होते आणि या कोट्यावधीच्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांना ते सामोरं गेले होते. त्या ठिकाणी सगळे सोयरीची अधिसूचना त्यांनी दिली होती आणि जरांगे पाटलांनी केलेल्या अनेक मागण्या त्यांनी त्याच ठिकाणी मान्य केल्या होत्या. आणि त्यानंतर पुढचं सुद्धा आश्वासन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेऊन दिलं होतं की मी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, माझं सरकार कटिबद्ध आहे. त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. आज ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. वाशीपासून मराठा आंदोलक मागे गेले, परंतु आता दुसऱ्यांदा ज्यावेळेस आलेत त्यावेळेस हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आलेत, मोठ्या संख्येने आलेत. जरांगे पाटलांच्या सोबत लाखोचा जनसमुदाय शिवनेरीकडे आगेकूच करतोय. परंतु त्याही पुढे जाऊन राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून, मग विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल आणि विशेष म्हणजे कोकणचे सुद्धा मावळे जे काही मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आहेत ते सुद्धा शिवनेरीमध्ये येऊन दाखल होत आहेत. सगळ्यांची वाहनं, सगळ्यांच्या गाड्या या शिवनेरीपर्यंत येत आहेत आणि शिवनेरीपासून जरांगे पाटलांच्या सोबत ते मुंबईकडे रवाना होणार आहेत असं त्यांचं त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. ठिकठिकाणी हे जे आंदोलनकर्ते आहेत यांची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेवणाची करण्यात आली आहे, पाण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. प्रशासनाच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आणि याच मोर्चावर एक सावट होतं की आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन होणार नाही आणि मराठा समाजाला मुंबईमध्ये पोहोचू देणार नाही, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं होतं. कोर्टाचे काही सूचना सरकारला झालेल्या होत्या. परंतु आज मराठा आंदोलक जे काही मुंबईमधले स्वयंसेवक आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी भेटून आपला विनंती अर्ज केलेला आहे आणि राज्य सरकारनं, पोलीस विभागानं सुद्धा जरांगे पाटलांना आझाद मैदानावरती आंदोलनाला परवानगी दिलेली आहे. काही शर्ती आणि अटी लावलेल्या आहेत, परंतु आंदोलन हे आझाद मैदानावरच होत आहे. आणि जरांगे पाटलांनी जे सांगितलं होतं काहीही झालं तरी आम्ही मुंबईत जाणार आणि आझाद मैदानावर आंदोलन करणार, कारण न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. आणि ज्यावेळेस आझाद मैदानाची परवानगी मिळाली, ही बातमी मराठा आंदोलनकर्त्यांना कळाली, त्यावेळेस राज्यभर याचा उत्साह या आंदोलनकर्त्यामध्ये पाहायला मिळतोय आणि अधिक पटीनं, अधिक संख्येनं या आंदोलनामध्ये मराठा बांधव सहभागी होत आहेत. मित्रांनो, ही सगळी रॅली पाहत असताना म्हणजे डोळे दिपतील अशा पद्धतीची रॅली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आहे आणि घोषणा जरी असल्या तरी विभत्स प्रकार या आंदोलनामध्ये किंवा रॅलीमध्ये कुठेही दिसत नाही. अत्यंत शांततेनं घोषणा देत आणि सरकारच्याही विरोधात कोणी बोलताना दिसत नाही. परंतु जरांगे पाटील मात्र बाईट देत आहेत, वेगवेगळ्या माध्यमांशी ते चर्चा करतात आणि त्यांनी अजूनही सांगितलंय की मुंबईमध्ये येण्याची आमची इच्छा नव्हती नाही. राज्य सरकारनं दिलेले शब्द असतील, जे आश्वासन असतील ते अजूनही त्या ठिकाणी पूर्ण करावेत आणि त्या ज्या मागण्या आहेत त्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर आम्ही मुंबईमध्ये येण्यासाठी उत्सुक नाहीयेत. आम्ही राज्य सरकारनं किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जर त्या मागण्या मान्य केल्याचं आम्हाला या ठिकाणी कळवलं तर त्याच ठिकाणाहून आम्ही गुलाल घेऊन मुंबईपर्यंत येऊ आणि त्या ठिकाणी गुलाल उधळून आमचा आनंद उत्सव साजरा करू असं सुद्धा सांगितलंय. अनेक गणेश भक्त जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावातून एक गणपती एका गाडीमध्ये घेऊन येताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण जरांगे पाटलांना सांगितलं होतं की गणेश उत्सव आहे आणि त्याच कालावधीमध्ये आपलं आंदोलन मुंबईमध्ये आहे. आपल्या सुद्धा गणपतीची विसर्जन हे आपण समुद्रामध्ये करू, विराट अशा सागरामध्ये करू आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या गावचे गणपती सोबत घेऊन चला. मित्रांनो, ही जी रॅली आहे, या रॅलीमध्ये जे वाहनं आहेत याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे, टेम्पो आहे, ट्रक आहेत, एवढंच काय ऑटो रिक्षा पासून ते मोटरसायकल पासून कार, जीप ही सगळी वाहनं आहेत. ट्रॅक्टर सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या प्रत्येक वाहनामध्ये बहुतांश गणेश भक्तांनी गणेशाची मूर्ती आपल्या सोबत घेतलेली आहे. अनेकांनी आपल्या गाड्यावरती ती मोठ्या थाटाने त्या ठिकाणी सजवलेली गणेशाची मूर्ती आहे. म्हणजे ठिकठिकाणी याची आरती सुद्धा त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं नियोजन या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत येणारे हे कोट्यवधी मराठा समाज बांधव येतील, त्यावेळेस गणेश भक्तांचा सुद्धा जनसागर त्या ठिकाणी मोठा उसळणार आहे. या दोन्हीची गर्दी मुंबईकरांना अभूतपूर्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, जी यापूर्वी कधीही मुंबईकरांनी नव्हे तर देशानं कधी गर्दी पाहिली नाही, एवढी संख्या पाहिली नाही. एवढी संख्या 29 ऑगस्ट पर्यंत मुंबई शहरामध्ये दाखल होते. यापूर्वी अनेक नेत्यांच्या सभा झाल्या, अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या, त्या लाखोंच्या संख्येनं झाल्या. परंतु जरांगे पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी जे होतंय हे विराट नव्हे तर अति विराट संख्येनं होतंय. मराठा समाजाचा जो जनसागर आहे हा जनसागर नव्हे तर एक सुनामी मुंबईकडे येताना पाहायला मिळते आणि ही जी काही संख्या असेल ही वर्ल्ड रेकॉर्ड करणारी असेल अशा पद्धतीचं भाकीत
अनेक विश्लेषक या ठिकाणी व्यक्त करतायत. मित्रांनो, हे सगळं आंदोलन कसं घडतंय, कशा पद्धतीनं याच्यामध्ये वेगवेगळी घडामोडी घडतायत, त्या प्रत्येक माहिती तुम्हाला DS न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी देणार आहे. परंतु प्रश्न असा आहे की फडणवीस सरकार हे आता जरांगे पाटलांचं मराठा समाजाचं हे आंदोलन कसं सामोरे जातील, कशा पद्धतीनं निर्णय घेतील आणि यावेळेस मात्र जरांगे पाटील आणि मराठा बांधव कुठल्याही आश्वासनाला बळी पडणार नाही. केवळ आश्वासन देऊ आणि यांना परत पाठवू या भूमिकेत जर राज्य सरकार असेल तर यातून त्यांनी बाहेर पडावं. कारण राज्य सरकारचा एक तर गर्दीसाठीच अंदाज चुकलेला आहे असं माझं पुन्हा एकदा मत आहे. कारण जरांगे पाटील हे विधानसभेला ज्यावेळेस बोलले त्यावेळेस विधानसभेला लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस बोलले त्यावेळेस लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल गेला होता. परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण करणं किंवा आणखी अनेक घडामोडी त्यामध्ये ज्या घडल्या त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना यश मिळालं आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्या पाठीमागं मराठा समाज मोठ्या संख्येने आता राहिला नाही, तो आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही आणि एवढी मोठी संख्या मुंबईपर्यंत पुन्हा आता येणार नाही अशा पद्धतीचं सत्ताधारी नेते बोलत होते. परंतु DS न्यूजच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत होतो की जरांगे पाटलांवरचा विश्वास मराठा समाजाचा कमी झालेला नाही, उलट तो 10 पटीनं वाढलेला आहे. कारण निस्वार्थी नेतृत्व मिळालंय, कुणाच्याही भूलथापाला बळी न पडणारं नेतृत्व मिळालंय आणि विशेष म्हणजे कुठलीही तडजोड समाजाच्या विरोधात जाऊन करणारं नेतृत्व हे नाही. हा समाजाला विश्वास पटलेला आहे आणि जरांगे पाटलांमुळे कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत, ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण मिळालंय, अनेक मुलं मुली हे शासकीय शिक्षणासाठी त्यांचे नंबर लागलेले आहेत, नोकरीमध्ये त्यांचे नंबर लागलेले आहेत. हा विश्वास जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी लोकांचा जिंकलेला आहे आणि त्यामुळे 10 पट संख्येनं जरांगे पाटलांवर विश्वास ठेवून मराठा समाज बाहेर पडणार आहे हे मी आपल्याला यापूर्वी सुद्धा सांगत होतो. आणि जरांगे पाटलांवरचा मराठा समाजाचा विश्वास तर आहेच, परंतु मुस्लिम बांधव असतील, धनगर समाज बांधव असतील आणि ओबीसी प्रवर्गातल्या जेवढ्या जातीचे लोक आहेत त्यापैकी बहुतांश जातीचे लोक हे जरांगे पाटलाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या सोबत या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये भीमशक्ती म्हणजे दलित समाज बांधव हे सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जरांगे पाटलांच्या सोबत आलेला हा जनसागर मुंबईच्या दारावरती पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीवर तो संध्याकाळी पोहोचेल, परंतु सकाळी तो ज्यावेळेस मुंबईकडे निघेल त्यावेळेस राज्य सरकारला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल, तो जाहीर करावा लागेल. तो जर मुंबईच्या दरवाजापर्यंत येताना जर जाहीर केला तर मुंबईमध्ये येणारं हे वादळ त्याच ठिकाणी थोपवलं जाऊ शकतं. नसता हे जर मराठा आणि भगव वादळ जर मुंबईमध्ये शिरलं किंवा मुंबईमध्ये जर पोहोचलं तर मग मात्र राज्य सरकारला अनेक घडामोडींना सामोरं जावं लागेल, अनेक नियोजन आपल्या स्तरावर सुद्धा त्यांना वाढवावे लागतील आणि येणाऱ्या आंदोलनकर्ता हा महाराष्ट्राचा नागरिक आहे, राज्य सरकार हा त्याचा पालक आहे, प्रत्येकाला सांभाळण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. मग आरोग्य सेवा असेल, पाणी पुरवठा असेल, भोजन व्यवस्था असेल, निवास व्यवस्था असेल, या सगळ्यांकडे लक्ष देण्याचं काम हे राज्य सरकारचं असेल, जबाबदारी सुद्धा त्यांची असेल. कारण यामध्ये तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि महिला मुली या सगळ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं चित्र ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकंदरीत ही परिस्थिती मी आपल्याला मला जी माहिती मिळाली ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. मंत्री समितीची जी उपसमिती नियुक्त केलेली आहे ज्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत, हे सुद्धा बैठका घेत आहेत आणि जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या या आंदोलनाविषयी काही तोडगा काढता येईल का या संदर्भात बैठकावर बैठका होत आहेत. आज रात्रभर सुद्धा खलबत होणार आहे, सकाळी आणखीन काही त्याच्यातून चांगला मार्ग निघतोय का हे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. ती माहिती सुद्धा DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला देईल. परंतु एकंदरीत जी माहिती मला वाटली मी तुमच्यापर्यंत दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात का आणि तुम्ही या आंदोलनामध्ये कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी होताय ती माहिती कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेद्वारे द्या. तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. मित्रांनो, ही माहिती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.